6 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तणूक करून तिला 1.5 तास बेड न दिल्यामुळे अधिपरिचारिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिकेला तत्काळ निलंबित करण्यात यावे व पीडितेला न्याय देण्यात यावा यासाठी भीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले की 17 जानेवारी रोजी दर्यापूर गोळेगाव येथे 6 वर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला, तेव्हा पीडित मुलीच्या आईवडिलांनी दुपारी 3 वाजता दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली। त्यांना रात्री 9 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आलं। पीडित व तिचे आई वडील सोबत एक महिला पोलीस कर्मचारी, एक पुरुष कर्मचारी सोबत घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 9:20 ते दाखल झाले। काही वेळातच त्यांनी नोंदणी केली आणि आकस्मिक विभागात जाऊन नर्सला भेटले। त्या ठिकाणी कार्यरत अधिपरिचारिका तंतरपाडे या कार्यरत होत्या। त्यांनी त्या पीडितेच्या आईवडिलांना सांगितले की बाहेर बसा। महत्त्वाची बाब म्हणजे त्या पीडित मुलीचे दोन्ही व्हॉल्व गेले असून 2 वर्षे अगोदर बायपास झाले आहे। हे दोनही त्रास तिला सहन होत नव्हते, मात्र तिला बेडवर न घेता 1.5 तास बसून ठेवले। डॉक्टरांनी बघितल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असे सांगून सिस्टरांनी बेड देण्यास नकार दिला। या संदर्भात अधिपरिचारिका यांनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या संदर्भात डॉक्टर प्रमोद निर्वाणे यांना फोन केले असता त्यांनी ब्राह्मणे मॅडम यांना 10 मिनिटांमध्ये बेड उपलब्ध करून देण्यास सांगितला। नंतर ब्राह्मणे मॅडमनी लगेच रूम उघडण्यासाठी सांगितले असता अंजुम सिस्टर यांनी चाबी घेऊन रूम उघडली आणि मुलीचा उपचार सुरू झाला। मुलीच्या नातेवाईकांशी अरेरावी करून त्यांना पोलिसांच्या धमक्या दिल्याचा आरोप अधिपरिचारिका तंतरपाडे यांच्यावर होत आहे। त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी भीम ब्रिगेडच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम तसरे, अमित कुलकर्णी, प्रवीण मोहोळ, अविनाश जाधव, ज्ञानेश्वर रंगारी, उमेश कांबळे, सागर वर्धे, बाबाराव धुर्वे, सोहेल खान, केवल हिवराडे, रोशन गवई, विजय मोहोळ, सूरज खिराडे, सतीश दुर्योधन, प्रफुल्ल तंतरपाडे, मंगेश गवई, गौतम गवळी आदी उपस्थित होते।